आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. आपण प्रभू येशूकडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी देवासाठी करण्याची योजना तयार केली पाहिजे. कोण शिष्य बनते तर कोण सेवा करते, कोण प्रार्थना करते तर कोण प्रभूच्या वचनात वाढ करण्याचा प्रयत्न करते. लूक 9:23-27 वचन घेऊया. लूक 9:23. त्यांनी सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येण्याची इच्छा आहे तर त्याने आत्मत्याग करावा. जो कोणी देवाच्या मागे यायचं असेल तर त्यांनी आत्मत्याग करावा. ज्या परमेश्वराच्या आज्ञा किंवा परमेश्वराचे जे नियम आहेत ते आज्ञामध्ये असतात आणि त्यागामध्ये असतात. जर आम्ही प्रभूच्या वचनात आहे किंवा शिक्षणात आहे किंवा त्याच्या नियमामध्ये, तर आमच्या प्रत्येकांना पहिल्या प्रथम त्याग करता आला पाहिजे, आत्मपरीक्षण करता आला पाहिजे, स्वतःहून परमेश्वराच्या इच्छेनुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या स्वतःची इच्छेने कधी जायचं नाही. प्रभूमध्ये जो स्वतःची इच्छेने जातो तो देवापासून दूर होतो आणि प्रभूची इच्छेप्रमाणे चालतो तो देवाच्या अधिक जवळ जात असतो. असं हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे. बायबलचं वाचतो त्याला समजते, वाचून आत्मपरीक्षण करून त्यानंतर त्याला पवित्र आत्मा मिळते, तेव्हा या बायबलच्या मार्गानुसार तो चालायचा प्रयत्न करतो. नाही तर त्याला पवित्र आत्मा मिळाला नाही तर परत तो प्रभूच्या मार्गानुसार चालत नाही. येशूचे शिष्य पण नाही चालले, येशूचे शिष्य पण चालले नाही. त्यानंतर त्याला पवित्र आत्मा मिळाला तेव्हा जे प्रसिद्ध ते चालले. हालेलुया. आपल्या हरेक व्यक्तीला देवाच्या मागे यायचं आहे, वचनांचं यायचं, प्रार्थना घ्यायचं, निघून जायचं, आपल्या मर्जीने यायचं, आपल्या मर्जीने वागायचं, आपल्या मर्जीने चालायचं. तसं नाहीये. देवाची मर्जी, देवाच्या मर्जीने आपल्याला आणलेलं आहे माणसाचं वरचेस. पण इथे राहताना, चालताना, वागताना, नियमाचं पालन करताना परमेश्वराच्या शिक्षणानुसारच. लेवी 16:2 मध्ये मोशेने परमेश्वराच्या राज्याप्रमाणे मार्ग स्वीकारलेला होता. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, भलत्याच टायमाला यायचं. आपण काय करतो प्रार्थनेमध्ये, आपल्याला नियम दिल्यात, वेदी दिल्या, आपण आपल्या मर्जीने चालतो. नाही, तुम्ही चुका करतो, तुम्हाला मोठ्या प्रमाणात कधी माफ पडेल, मुश्किल पडेल, माहिती नाही. कारण हे देवाचे नियम आहेत. मोशेला जशी आज्ञा दिली होती तशी मोशेला आज्ञा दिली तशी आज्ञा मला दिली, ती मी तुम्हाला देतो. जर लेवी 16:2 वचन घे. लेवी 16:2. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अरोन याला सांग, तू भलत्याच टाइम पवित्र स्थानात अंतरपटाच्या असलेल्या दयासनापुढे जाऊ नको. गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईल. त्या मंदिराची पण तेच नियम आहे. आपण देवा विरोध जातो की नियमा विरोध जातो, आपल्याला अचानक चटका लागू शकते. म्हणून मी नेहमी प्रत्येकाने शिकवतो, पण लोक शिकत नाही. शिकतील, उत्तर मिळेल तुम्हाला, सावध राहा, नेहमी प्रार्थनेत राहा. कारण त्याचे नियम तुमचे आणि माझे नियम नाही. ही प्रार्थना माझी नाही चालत, ती प्रार्थना परमेश्वराची चालते. याच्यात फक्त परमेश्वराचे नियम आहे. मी प्रार्थना करत बसला तर प्रभू मला काही काही गोष्टी सांगते, ती मी तुम्हाला सांगतो. पाहिजे ते आज साक्ष या लोकांनी जे बघितल्यात ना, कानाने ऐकलेले आहेत, डोळ्याने पाहिलेले आहेत, तर ती साक्ष ते आज तुम्हाला शेवटला सांगते की देव प्रत्यक्ष काय कार्य करतो. मी देवासाठी झिजतो नाही, देवासाठी जगतो. माझं नाही, माझं भविष्य नाही, माझं जीवन नाही, माझं काही नाही. सर्व होतं पहिलं मला वाटत ते सर्व माझं, मी पण तुमच्यासारखं आहे. पण जेव्हा देवाची खरी ओळख झाली ते म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे, तेव्हा मी ह्या कार्याला खऱ्या मनापासून सुरुवात केली. हालेलुया. आजपर्यंत मी ते सुरुवातीतच त्या मागे लागलेलं आहे. हालेलुया. तर ही जी शिकवण आहे,
हे तुमच्या आणि माझ्या इच्छेचं शिक्षण नाही, हे वचनाद्वारे तुम्हाला शिकायचं आहे. मी सांगेल त्याच्यावर भरोसा ठेवू नका. हे बायबल मध्ये जी काही मुद्दे आहेत. आता हरून तर मोशे बरोबरच होता, त्याचा भाऊ होता बरोबर. गणनाध्यायमध्ये 12 अध्यायमध्ये मिरियाम बोलत होती. मिरियाम काय सांगते, कुशी लोकातले तू बायको काय. तो देवाचा सेवक होता, तो संदिष्ट होता. संदिष्ट विरुद्ध बोलण्याचे आपल्या कोणत्याही व्यक्तीला हक्क नाही किंवा अधिकार नाही. ज्याने परमेश्वराने ज्याला निवडलेलं आहे तो व्यक्ती निवडल्यानंतर, योहान 15:16, निवडल्यानंतर त्या व्यक्ती विरुद्ध तुम्हाला बोलण्याचा ना मला बोलण्याचा हक्क नसते. लक्षात ठेवा, ते लोक देवानीच त्याला त्याची अधिकारी आणि योजना आणि नियम दिलेले असतात, आमचे नियम नसतात. तर आपण शिकणार आहोत थोडी वचन, कारण टाइम नाही, मला अर्धा तास भेटले. दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. काय स्वतःचा वधस्तंभ, स्वतःचा. तुम्ही प्रार्थनेत आल्यानंतर तुम्ही स्वतःहून तुमचे निर्णय घ्यायचे, स्वतःला तुम्हाला यावं लागेल, दुसऱ्यांना सांगून नाही. शैतान तुमच्या पाठीमागे येणार आणि तुम्हाला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करा, तेव्हा सावध राहायचं. माणसाच्या रूपात नव्या करारामध्ये शैतान आहे. लक्ष द्या कुठेतरी नव्या करारामध्ये माणसाच्या रूपात आहे. पहिल्या खाण्याच्या, दुसरा आहे पैशाच्या. 3 रूप मानवामध्ये कार्य करतात. आणि ह्या रूपामध्ये मोह, भावना, वासना ही ज्या गोष्टी माणसाच्या शरीरात प्रवास होतात, तेव्हा त्या माणसाला देवापासून दूर करायचं हत्यार उत्पन्न होते. म्हणून शिक्षणाचं पालन करताना पहिलं प्रथम आहे ते म्हणजे वचन. हे वचन तुमच्या हर एक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. वचन 24, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवेल. येशूसाठी आपलं बलिदान द्या, तेव्हा आम्ही वाचणारे व्यक्ती आहे. आज जर देवाचं वचनच माणसाला वाचू शकते, बाकी कोणते व्यक्ती कोणती वस्तू तुम्हाला वाचू शकत नाही. वचन 25, कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. सर्व जग मिळालं, पैसा, वस्तू, धन, संपत्ती मिळाली, पण जीव गेला तर काय नाही, आत्मा गेला तर काय करू शकतो. मेन माणसाच्या शरीरासाठी आत्म्याची गरज आहे. जो व्यक्ती आत्मिक गोष्टीमध्ये आपलं भविष्य तयार करतो तेव्हा तो समाधानी असतो. वस्तूपेक्षा आत्मा महत्व आहे. ही वस्तू काय करणार आहे मला सांगा. एक दिवस पेटून जाणार आहे, एक दिवस नष्ट होणार आहे. हे सगळे आता काळ आलेले आहेत. या काळामध्ये कोणती वस्तू आपल्याला भेटणार नाही. आपली कर्मच आपल्याला शेवटच्या काळामध्ये उपयोगी येणार आहे आणि ह्याच कर्माद्वारे आपला अनुभवाचा मार्ग आपल्याला स्वतःला सापडणार आहे. वचन 26, जो कोणी माझी व माझ्या वचनाची, काय सांगते, जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाज धरते. आज तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही देवाचे शब्द पूर्णपणे पाळले. म्हणून तू काय सांगते, तुम्हाला लाज वाटत असेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तू धरेल. नाही तर मग ते 7:21 प्रभू तुझ्या नावाने मी केलं ते एक जमेस येणार नाही. कोणतं कार्य तुमचं जमेस येणार नाही. परमेश्वराच्या नियमानुसार सर्व काम करतील, ती जमेस येतील, बाकी कचरा भरतील. तेव्हा तो येईल न्यायाच्या दिवशी सर्व दूतांसह येईल पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि तेव्हा आपल्या सगळ्यांची कर्म उघड होते. म्हणून शिका. मी नेहमी लोकांना शिकवतो, मी बोलत नाही. जो स्वतःच्या मर्जीने चालायला सुरुवात केली ना, मग सोडून देतो हात, मग त्याचं उत्तर तुम्हाला शोधून काढायचं. ते मी नाही काढू शकत, कारण ते माझ्याकडे नाही. वेतन देण्याचं काम कोणाकडे आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो की येथे उभे असणाऱ्या कोणी असे
कोणी अशी आहे ती देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. काय सांगितले? आज तुमच्या प्रत्येकाला शिकायचं आहे. म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे की आपण मरणार नाही. बरोबर? योहाना 25 मध्ये काय सांगते? पुनरुत्थान व जीवन 42 जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेलासला जाईल. विश्वासाचं चिन्ह आहे लाजरा बाबतीत. आणि बरोबर त्या 4 दिवस कबरेत असलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं. म्हणजे तुम्ही विचार करा की देवाचे शब्द सत्य आहे. आता 57 ते 62 9 अध्यायामध्ये लूक 9 वचन 57. तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले आपण जिकडे कुठे जात आहे तिकडे मी आपल्या मागे. एकाने त्याला विचारलं तुम्ही जातात तिकडे मी. सगळे सोय येऊ शकत नाही. येशू त्याला म्हणाला कोकड्याच वेळी आकाशाच्या पाखरांना ती घडती आहे परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. आम्ही डोक्याचे विचार करतो कुठे टेकावं, बसायचं कुठे त्याचा विचार करतो. पण प्रभू येशू काय सांगतो की मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले माझ्या मागे. परंतु तो म्हणाला प्रभूजी पहिल्याने मला माझ्या काय सांगते पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास काय सांगते पहिलं माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. तो त्यांना म्हणाला मेलेल्यांना आपल्या मेलेल्या स्फुरती. देवाच्या राज्यामध्ये येणाऱ्या हर एक व्यक्तीचं जीवन असं आहे त्यांनी देवाने जे नियम दिले ज्यांना मरणार आहे त्यांना वाचवण्यासाठी त्याच्या मागे लागायला सांगितलं. कारण प्रभू येशू पुनरुत्थित आहे. आपला विश्वास जिथे असतो ना तो तिकडे चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी बनवल्या जात असतात. देवाच्या योजना तुम्हाला ना मला कळत नाही, ते फक्त देवाला समजतात आणि देव नंतर त्या योजना आपल्याला देत असतात. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. असे इथले तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर. वचन 61 त्यावर आणखी एकाने म्हटले प्रभूजी मी आपल्या मागे येईल परंतु पहिल्याने काय सांगते मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. आपण पहिलं हेच करतो. प्रार्थनेला यायचं असेल तर पहिलं गरजी सांगायला लागते ना. माझी आई मला नेहमी सांगायची प्रार्थनेला गेलं पण लवकर ये ना. मी तुझ्या घरात होता तर मी तुझा आहे, घराच्या बाहेर मी देवासाठी तो देवाचा आहे. तेव्हा तुझा हक्क आहे. आपल्याला तसं कोण सांगणार आहे? सांगतील एक पण बोलेल का असं मी देवाचं आहे असं? कोणाला देवाकडे जायचंच नाही ना. देवाकडे कोणालाच राहायचं नाही. येशूने त्यांना म्हटले जो कोणी नांगराला हात घातल्यावर जो मागे बघतो तो देवाच्या राज्यास देवामध्ये येणाऱ्या लोकांची पावलं देवाकडेच वळाली पाहिजे, जगाकडे. आणि ती जर पावलं वळाली तर ऍग्रीमेंट कट झालं देवापासून. हा प्रश्न आहे. कारण त्याच्यामध्ये 9 अध्याय 46 ते 50 काय सांगते आपणामध्ये मोठा कोण. कधी कधी आपण विचारतो मी मोठा मला अभिमान.
हालेलुया. येशू मध्ये मोठपण चालत नाही, एकदम लीन आणि नम्रता. त्याला गर्व चालत नाही, त्याला घमेट चालत नाही, त्याला भांडण चालत नाही, नफरत चालत नाही, निंदा चालत नाही, द्वेष चालत नाही. त्याला शांतता चालते. कोणी काय बोललं तर दुसऱ्याने शांत राहायचं, असं त्याचा स्वभाव असतो. आणि जे बोलायचं असेल ते चांगल्यासाठीच ते बोलू शकतात, बाकीचं बोलणं बंद. ही नियम आहे. ते तुम्हाला ना मला सगळ्यांना एकच नियम दिलेले आहे आणि त्याच नियमाप्रमाणे आपल्या सर्वांना त्याची ओळख किंवा त्याची जाणीव आपल्याला भेटत आहे. त्याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला. काय सांगते? त्याविषयी आपसात वाद सुरू झाला. हर ठिकाणी वादच होते. हर प्रार्थना संघात कुठे जर जा तुम्ही सगळे ठिकाणी बघितलं ते एकमेकांमध्ये गर्व गर्व घमेट घमेट, मी मोठा तो मोठा. पहिलं कार्य जमेच होते का? पहिलं बघा, तुम्ही देवाच्या नियमात चालत असेल ना तर तुमची सगळी कार्य जमेच आहे. त्याला रद्द करता येत नाही, आपल्या मर्जीने चालता येत नाही. त्याला देवाचेच नियम फक्त चालवतात. आम्हाला सुद्धा तोच नियम आहे. मी काय केलं असेल तर जर मी नियमात पाळणं नसेल, ती प्रार्थना तेवढी गेली ते म्हणजे चुकीची गेली, मग मला परत भरावं लागतं. मग ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी प्रार्थना भरून करायची. वचन 47 येशूने त्यांच्या अंतःकरणातील काय सांगते? येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्यांना आपल्याजवळ उभे केले. वचन 48 मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. वचनाचं पालन आपल्या हर एक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. आणि जो कोणी जो माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो. आता तुम्ही आमचा स्वीकार केलाय ना, आमची किंमत ठेवली किंवा आमचा सन्मान केला तर तुम्ही देवाचा केला. ही शिकवण आहे. म्हणून योहान 14:1 मध्ये तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवायला शिकवतो त्याच्यावर पण. पौलाने काय सांगितलं? कोरिन्थीकर 11:1 जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात. कोरिन्थीकर पहिल्या पत्रामध्ये 3:10 पौल काय सांगतो? पाया कोणी घातला आणि बांधकाम कोण करत? पहिली सुरुवात तुम्हाला देवाची शिकवण कोणी दिली, त्याच्यानंतर तुमची संगत कोणाशी झाली, मैत्री कोणाशी झाली, नाती कोणाशी झाली किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीची तुमची संगत पकडण्यात आली, काम धंदा पैसा वस्तू, तर पहिली सुरुवात कुठे होती ती पहिले बघायची. आणि सुरुवातीपासून जर तुमचं पवित्र आत्म्याच्या द्वारे गिफ्ट आणि वरदान आहे तर तुम्ही पूर्णपणे पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरसलेले. लोक 11:24 वचनामध्ये आजच्या जमान्यामध्ये माणसाची मानसिक परिस्थिती आहे. अनेक लोक मला फोन करतात, प्रार्थना करायचं झालं. अरे प्रार्थना करायला पहिल्या प्रार्थनेत या. एक आत्मे भरत चाललेल्या तांगामध्ये ते उतरणं तुमच्या फार कठीण आहे, उतरणं मुश्किल आहे. एकदा ते आत्मे घुसले ना, आम्ही पण नाही काय करणार नाही, स्वतः येशू ख्रिस्त पण तुम्हाला काहीच करणार काही नाही. तेव्हा काही नाही, जुदाची कंडिशन बघायची, ती जुदाचे आत्मे बसतात तसे. आणि मग माणसाची पहिल्यापेक्षा हालत खराब, कारण ती पवित्र शास्त्र तुम्हाला ना मला लिहिली नाही. कारण मी जेव्हा होतो मला एवढं गिफ्ट एवढं दान होतं की विचार करू शकत नाही. शेवटी मी कामधंद्याच्या मोहाला बळी पडलो गेलो, शेवटी बियर प्यायला लागलो, गुटखा खायला लागलो, संगत कोणाची? माणसाची. आणि माझी कंडिशन एवढी खराब होऊन ठेवली ना त्या टेन्शनमुळे मीच खराब झालो. हा प्रार्थना करत राहिला, पश्चाताप केला, जेवढ्या प्रार्थना मिळतील कुठे कुठे तिथे पळ काढत गेला. आता याला पर्याय नाहीये. रात्री 11 नंतर घरी पोहोचायचं, कोणत्या माणसाशी कोणत्या दुकानाशी पण सहवास ठेवायचा. पहिला मी जात होता तुमच्यासारखा असाच प्रार्थनेला बसायला. येताना बार मध्ये जायचं, एक बिअर प्यायचा आणि दुसरी बिअर घरी घेऊन यायचं, म्हणजे मित्राला जोडीला. विचार करा, मी शिकलाय ते तुम्हाला बोलतो ना, तुम्ही शिका. कारण मी पापी आहे तर तुम्ही नका पाप, बरोबर? कारण मला माहितीये काय परिणाम होते ते मी बघितलं. मला वळालं देवाने, कुठेतरी शिकवण दिलं की तुम्ही दुसऱ्यांना तो शिकवस. येशू ख्रिस्त काय सांगतोय मग त्या 18
आणि 28 अध्याय 19 आणि 20 वचन. आपल्या प्रत्येकाने त्यांना शिकवायला पाहिजे. तुम्हाला जर शिक्षण मिळालं ना तर तुम्ही बरोबर आहे. मला तर भीती कधी कधी वाटते. अनन्या सफेदाने काय केलं, जमिनीचे वाटे घेतले पैसे ठेवलं, पण प्रार्थनेची लबाडी केली, तिथेच कदमलं. देवाच्या शिक्षणाविरुद्ध कोणत्याच व्यक्तीने जाऊ नका, कारण आताचे काळ एकदम परफेक्टली खतरनाक आले. तो आता योहान 15:1-10 वचन आपण फाट्याप्रमाणे सगळ्यांना फेकून दिलं. म्हणून वचन टू वचन, शिक्षण टू शिक्षण, नियम टू नियम पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता काही लोक इकडे प्रार्थनेला आलेले सोमवारच्या दिवशी या केंद्रात पावलं पण नाही टाकली. त्या इथून जे निघाले, इथून गेले तर त्यांना सांगितलं, ऍड्रेस दिला, ते इकडचा होता शिगावचा, ते राणी शिगाव. राणी शिगाववरून गेले ते डायरेक्ट गेले परत शिगावला. तेव्हा मी त्यांना संध्याकाळी भेटलो, तेव्हा प्रार्थना सुरू. विचार करा, ते पूर्वी इथे पहिले प्रार्थनेला येत होते. मी किती वेळा पहिलं पण तुम्हाला सांगून तुम्ही नंतर शोधतील तरी सापडणार नाही. आज त्यांची तीच कंडिशन. मी इकडे होतो, घरी होतो, तरी त्यांच्याशी ना माझ्याशी बोलभाषण सुद्धा नाही झालं. इथूनच सांगण्यात आला तर लगेच तो कुठे 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 फिरले. काहीतरी 3,500 रुपये खर्च केला. मॅजिक वाढले 5,000 काय सांगत होते, 3,500 ते फिरो केला, पैसे गेले. बघा ही परिस्थिती. शेवट मी लोकांना सांगतो काय कंडिशन होते ते पहिलं बघा. तुम्ही प्रार्थना सोडून कुठे भटकू नका, कुठे जाऊ नका, प्रार्थनेविरुद्ध बोलू नका, प्रार्थनेचा अपमान करू नका, प्रार्थनेच्या लोकांच्या विरुद्ध बोलू नका. सावध राहा, निंदा करणारा हा शैतान आहे, तो आपल्या अंगात घुसलेला आहे असं समजून सावध राहायचं. तेव्हा आम्ही क्लिअर आहेत, नाहीतर आम्ही क्लिअर नाही. आपण प्रत्येकाने स्वतःहून विचार करायचा, मग आम्हाला फटका कसा बसतो आणि का बसतात ते आपण स्वतःला निर्णय घ्यायचे. म्हणून मी सावध होतो लोकांना. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर पाहिजे असेल ना तर तशी प्रार्थना पण वाढवायला पाहिजे. तुमच्या जीवनात काही समस्या आहे तेवढी प्रार्थना वाढवा, तेवढी रिट्रीट करा, वेळ घालवा, थोडा वेळ प्रार्थनेला. जर तुमच्यामध्ये शैतान असेल ना तुम्हाला 10 मिनिट इकडे बसून देणार नाही. मी तुम्हाला वॉरंटीने गॅरंटी देतो. हा, तो दुष्ट आत्मा तसा असला बसून नाही देत, डोकंच काहीतरी काम कर. जेव्हा मी भुईगावला प्रार्थनेला जात होते ना त्यावेळेला एक मनुष्य होता, तो प्रार्थना करायचा भरपूर, पण त्या अंगामध्ये ते एवढा शुद्ध आत्मा घुसला ना, प्रार्थना करायला मला बोलवलं. शेवटी ते ब्रदर प्रार्थना करत होते, पण त्याला त्यावर विश्वास नव्हता ना, त्याला काय नव्हतं. शेवटी मला बोलवलं. शेवटी ते पूर्ण लोक होते, त्याच्या रूम मध्ये गेलो. जेवल्यानंतर त्यांना सांगितलं नंतर, कारण मी पण पहिली प्रार्थना केली, नुसतं नाही तर मला ते रिटर्न केले. मग त्याला ते कर्णिक रोग केलेला, उलटी करून ते काढणं आणि तो बरा झाला. अगदी अशी कंडिशन. आता तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तुम्ही दुनिया प्रार्थना मागा, काय नाही होणार, गपचूप, काहीच फायदा नाही होणार तुम्हाला, कारण त्याला विश्वास लागतो. मी तसं गिफ्ट ठेवलेलं होतं, दानं मी पकडलेली होती. कारण जेवढी पापं कमी तेवढं सामर्थ्य जास्त आहे, आणि जेवढी पापं जास्त ना तेवढं सामर्थ्य कमी. लक्षात ठेवा, याला पवित्र आत्म्याच्या देणगीला पाप नाही लागत. जाऊन दे कोणी काय बोलले, तुम्हाला सतावाला येतील, सतावाला एवढी माणसं येतील ना, जेवढं दानं वाढत जाणार ना तेवढं तुम्हाला सताव काम होणार. चुप राहायचं, जाऊ दे ना, काय करायचं, त्याला माहिती आहे ना, त्याचं कार्य आहे ना, ते तुझं ना माझं नाही. असं तुमच्या सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तो श्रेष्ठ आहे. आपल्याला श्रेष्ठ बनायचं असेल तर खाली बन. वचन 49 योहानाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तू आमच्याबरोबर तुम्हाला अनुसरत नाही. त्याने कसं तुमच्या नावाने मी भूते काढताना त्यांना मनाई केली. शिष्याला अधिकार कोणी दिलेला होता बोलायला. आता मी तुम्हाला कळवतो, तुम्हाला बोलायला कोणाला अधिकार नाही. तुम्हाला फक्त शिकवून दिले, मार्गदर्शन केले, ते शिकवायचं काम करायचं. दुसऱ्या कोणाला काय सांगायचं ना, तुम्हाला ओरडायचं, कोणाला बोलायचं, तुम्हाला तो अधिकार नाही. तसं शिष्य पण तसेच होते. तर तो काही सांगते, तो चांगलं काम करते ना त्याला मनाई करू नका. एखादी व्यक्ती चांगलं काम करते त्यांना तुम्ही मनाई नाही करायचं. वचन 50
येशूने त्याला म्हटले त्यांना मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. आज विचार करा, देवाला जो योग्य आहे तोच बघतो. तुम्हाला ते पटत नसेल तर तुम्ही सोडून द्या, तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. देवाला ते माहिती आहे ना तो चांगलं काम करते, तर देवाच्या योजनेनुसार आपल्या प्रत्येकाला तिथे मजबूती करायची. हालेलुया, हालेलुया. लूक मध्ये ना 14 अध्याय 25 ते 35. लूक 14 ते 25. त्यांच्याबरोबर मोठमोठे लोक समुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्या मागे पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य बनायचं असेल तर पहिले सगळे त्याग करावे लागतात. आई, भाऊ, मुलं सगळे बाजूला तेव्हा देवाचं कार्य सरळ होते. मग ते 10:37 मध्ये दिले, माझ्यापेक्षा आई बापावर प्रेम करेल तुम्हाला योग्य. देवामध्ये जेव्हा निवड झाली ना, तेव्हा त्याचं कुटुंबाचं नातं तिथे थांबलं जाते. मार्क 3:33. येशू ख्रिस्त जेव्हा प्रचार सुवार्ता सांगत होता तेव्हा त्याचे नातेवाईक आई, भाऊ, कोण सांगते हे वचन ऐकतात ना, तेच माझे नातेवाईक. त्यांनी वचनासाठी नातेवाईकांना सन्मान एक किंमत दिली. येशूचं काम, येशूचं कार्य, येशूचं राज्य, येशूचा मार्ग या मुद्द्यावर आहे. हा शेवटचा काळ आहे. एकदम प्रभू जवळ येऊन बसलेला आहे. शोधायचं आपण आता, काय घ्यायचं ना काय ठेवायचं. सगळं संपलं, काही राहिलं नाही. उद्याचा विचार करू नका, आजचा विचार कर. एक घास मिळाला खा, गपचूप राहा, काहीच विचार करू नका. या पृथ्वीचे जी नियम आणि आज्ञा जे होते ना, ते सगळं खतम झालं. फक्त तो प्रार्थनेमध्ये जो प्रभूवर विश्वास ठेवणार आहे ना, प्रभूवर विश्वास ना प्रभूच्या आज्ञेत आहे, त्याच्याचकडे फक्त तो विश्वास राहिलेला आहे. सगळ्यांचे विश्वास मेले. लूक 18:8 खतम झालं. काहीच तुमचा उपयोग होणार नाही. तर उपयोग व्हायचं असेल तर प्रभूच्या आज्ञा आणि नियम पाळा, बाकी खतम. वेळ संपली आणि वेळेमध्ये काय राहिलं नाही. कारण शेवटचं चित्र इथे दिसत आहे. फार खतरनाक कंडिशन नाही. इतकी वेळ संपलेली आहे. अग्रीमेंट खतम आहे. लॉकडाऊन पासून लोकांनी अग्रीमेंट जो होता ना त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. आमचा अंत जवळ आला. ते तुम्हाला आता समजणार नाही, वेळ आल्यावर समजणार. एकदा पवित्र आत्म्याने विचारा, शांत बसा पहिलं आणि पवित्र आत्म्याला विचारा आमची वेळ कधी आहे. मग तुम्हाला समजेल तुमचा जास्त वेळ कोणाकडे आहे, देवाकडे आहे का जगाकडे. आणि जगाकडे आहे तर वेळ संपली, देवाकडे तर वेळेला उपयोग आहे. जो कोणी स्वतःचं वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही माझा शिष्य होता येत नाही. स्वतःचा त्याग करत नाही ते शिष्य होत आहेत. मग ते 10:28 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होऊ नये म्हणून जातात. आज आपल्या शरीरावर विचार करायचा, आत्म्याचा विचार करायचा का माझं शरीर किती पापात चाललेलं आहे, या शरीराद्वारे किती कार्य झालं. मग ते 5 सत्कर्म किती झाले, या शरीरातून सत्कर्म झाल्या की अधर्म झाले. या शरीराचा वापर आपल्या सर्वांना करायचा आहे ती देवासाठी. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधायचा आहे, इच्छा असता अगोदरपासून खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करणारा इतका हे पाहत
आपल्याला ते शिकायचं. ख्रिस्तामध्ये पाया घातलेला आहे ना, तर कार्यासारखं केलं नाही शेवटला लोक तुम्हाला सजतील. प्रार्थनेला जाणार ही व्यक्ती अशी वागते ती तशी. हल्ली काही लोकांना तेच बोलतात. तुम्ही प्रार्थनेला जातात ना, पाया काय? ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्तावर तुमची पायाची मजबूती पाहिजे. लोक 6:46 तिकडे पहिल्या पत्र 3:10 पासून वचन दिलेले. पौल सरळ सांगतो, पाया कोणी घातला बांधकाम कसं. जेव्हा 6:44 पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तो देवाकडे येत नाही. मग आल्यानंतर देवाचं शिक्षण घेता घेता तुम्ही माणसाचे शिक्षण कसे घेतात. आणि मध्ये 10-17 दिले माणसाच्या बाबतीत सावधान. तुम्ही देवाच्या शिक्षणावर जायचं आहे का माणसाच्या शिक्षणावर जायचं आहे? मग आपला शेवट काय होणार आहे? शैतानाच्या हातात. देवाचं शिक्षण, देवाचे नियम, देवाच्या विधी, ज्या काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत उद्याची वॉरंटी गॅरंटी नाही मी सांगत. आता मिळालेलं काम करायला देवानी ते करत राहणं, चूक राहायचं. वेळ कधी येईल कधी जाईल पता नाही. मला आता आठवण यायला लागली. पूर्वी मी लोकांना घडवलेलं, मार्गदर्शक केलेलो, प्रार्थना करायला त्यांना संधी दिलेली, नियम दिलेले, तुम्ही चालवा. आता मला कळायला लागलं ते लोक आता प्रार्थना चालवतात. 100 200 लोक येतात, पण ते अनुकरणात अद्याप राहिले नाही. कारण तो पहिला जो फोन नंबर होता तो माझा गायब झाला. त्याच्यामुळे त्यांना हा नंबर माहिती नाही. पण जेव्हा एका पास्टरांची मीटिंग चालली तेव्हा मी गेलेला, तेव्हा पास्टर एक माझ्या बाजूलाच बसलेला आणि त्यांनी मला बसायला सांगितलं, बसा इकडे. मी बसलो मध्ये. बसल्यानंतर हातात हात दिला आणि त्यांनी सांगितलं, तुमच्यामुळेच मी कार्य उभारलेलं आहे. हा विचार करा, विचार करा. काल मला एक माहिती पडण्यात आलं की तुमच्या इकडे येतो तो प्रार्थनेला, त्याच्याकडे 200 माणसं येतात. रविवारी प्रार्थना चाललाय. अरे मला माहितीच नाही, पण तिकडे येतात, कधी कधी येऊन जातात. पण आपण कशाला तो एवढा परिचय ठेवतात? त्यांना फक्त सांगून ठेवलं तुम्ही चालू करा, चालू झालं. ते लोक सांगतात तुम्ही आमच्याकडे एकदा या, नक्कीच येईल, त्याची इच्छा पाहिजे. आता हे सर्व सगळ्यांना तेव्हा 10 एक मेंढपाळ एक कळप होईल, तेव्हा सगळ्यांना त्याची उपस्थितीची जाणीव आहे. लोकांना सत्य मिळते पण ते उशिरा मिळते. आता हे बघा, ह्या गोष्टी माहिती पडायला कधी कधी माणसामध्ये बेपणा असतो ना, की मी स्वतः करतो. आपण नाही करत. आपल्यामध्ये परमेश्वराचं आत्म्याचं एक पवित्र कार्य आहे, ते कार्य करते. तुम्ही आणि मी नाही करत. ते पवित्र कार्य होते, तुम्ही आणि मी नाही करत. आपण फक्त एक निमित्त, बाकी काम करणारा पवित्र आत्माच आहे. मग ते 22 तो बोलतो, तुम्ही नाही बोलणार. आपल्या सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. सत्य आहे, लोकांना कळा. लोक शेवट इकडेच येतात कारण लोकांना शेवटचा पर्याय योच आहे. सत्य. वचन 30 हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. कशासाठी? ह्याला तो पुरा करता आला नाही. तो बांधायला लागले खरा, पुरा करताना. आज आपलं तसंच आहे, कार्य करायला लागले पण ते बांधता नाही. मी कार्य करतो, मी सेवा करतो, मी हे करतो, मी ते करतो, सगळे आपली नावं घेऊन बसलेत मस्तपैकी, पण ते पूर्ण नाही होत. नाही, अपूर्णच होते, अपूर्ण होते. काही लोक दुसऱ्या प्रार्थनेत गेले. आता काही मुश्किल आले तर मला फोन करतात, बोलतात ते चणा मोडला, ते खापरीत पडला, किती करत 2दा प्रत्येक गुडघे टेकले जाणार. इकडेच आहे ना, चावी इकडे. पेत्राला सांगितलं चावी इकडे दिली, किती कुठे जायचं ते ना, शेवटला सोडायला इकडेच लागेल, कारण तुमचे नियम तेवढेच आहेत. पण ह्याच्यापासून दूर होऊ नका, देवाच्या जवळ राहा. देवाने आपल्याला शिकवले, मार्ग दिले, ते बस ज्याच्याकडे आहे. मग ते 13 बघा, आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. असेल नसेल ते देखील निघून जाईल. आपल्या जवळ काय आहे ते पहिले शिकायचं. वचन 31 अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाई सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की. आता तुम्ही विचार करा, लढाई करायची, मारामारी करायचे, 4-5 माणसं जोडीला पाहिजेत की नाही?
एकटा मारायला जाणार आहे का? नाही. तर लढाई करायचंय तर पाहिजे, तसं आहे. आता तुम्ही आहेत प्रभूमध्ये, तुम्हाला येशूपासून लोक बाहेर काढतात, तेव्हा तुम्ही सावध राहायला पाहिजे की हे मला आता बाहेर काढतात तर माझं कंडिशन काय, यांची कंडिशन बघ, येथे देवाजवळ नाहीये आणि सारखे वागत नाही, कुठे ना कुठे भटकतात. मग हे जर भटकणारा आत्मा माझ्यात घुसला तर मला पण भटकवणार. तर ते पहिलं लक्ष द्यायचं की मी आता लढाईला चाललेला आहे करा, तर मला पहिलं हत्यार सापडलं पाहिजे. हालेलुया. देवाची पवित्र आत्मे आपल्या जोडीला ठेवायचं आहे की व्यक्ती देवाजवळ नेते का देवापासून मला दूर करते. दुष्ट आत्मे कार्य करा. तुम्हाला जर बघायचं असेल ना, तुम्ही एक शिका. तुम्हाला सांगतो, इकडे प्रार्थनेत राहा. प्रार्थनेत राहिलं, प्रार्थनेत बसले उठले तरी, पण तुम्ही नुसते प्रार्थनेत येगा ना, येत जा ना जात जा. या माणसाच्या अंगातले जे अशुद्ध आत्मे नाही तुमच्या पाठीमागे आणि हळूहळू करून तुम्हाला इकडून बाहेर काढणार आणि तुमच्यावर मोठा प्रसंग टाकणार. ते खेचायला येतात, ते आत्मे आपल्याला अंगातले खेचायला येतात. शुद्ध आत्मे बोलतात. लोक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे ते मजबूत घुसतात. मग ते उतरत गेले का ते माणसाची मानसिक परिस्थिती खराब करून टाकते. तुम्हाला राग पण येईल, चिडचिडा पण येईल. तेव्हा समजायचं मार 5व्या अध्यायामध्ये हे सैनिक घुसलं ते माझ्यामध्ये घुसलं. लक्षात नेहमी ठेवायचं, प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मी पहिलं सुचवतो आणि पहिलं शिकवून देतो. आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा मोह लागला ना, त्या मोहासाठी तुम्ही घरामध्ये पण फायटिंग करायला मागे नाही. कोणाची किंमत करणार नाही, कोणाला सुद्धा तुम्ही किंमत देणार नाही. एवढं खतरनाक आत्मे असतात ते. कारण त्या आत्मेने तुम्हाला जिंकलं, तुम्ही संपलं. मी नेहमी लोकांना शिकवतो. कधी कधी आपल्या इकडे दुपारी येतात प्रार्थना. दुपारी माहिती आहे ना, स्तोत्रसेत 91 मध्ये तुम्ही वाचत आहे, भर दुपारी ती पटकी असते आणि ते अशुद्ध आत्मे फिरतात ना, ते आत्मे आपल्या मागे येतात आणि मग आपण इकडे येऊन बसतो. मग आपल्याला वाटते हाय नाहीये, ते आणखी इकडचे ते पण जमा होतात ना, मग आणखी हालत खराब करतात. कारण ते देवाचे नियम मोडल्यावर आम्ही मोडतो. कधी पण प्रार्थनेच्या बाबतीत जाम सक्त राहायचं. नियम आहे. माझी एक प्रार्थना चुकले ते मी भरून काढते. देवाकडे क्षमा मागतो, देवाला सांगतो देवा मला क्षमा करे, बघ मी भरून काढेल, मी एक्स्ट्रा करेल, एक्स्ट्रा प्रार्थना घेईन. मला पहिल्यापासून तो एक स्वभाव आहे. पहिल्या चर्चला जायचं तेव्हा पण जर पहिलं गाणं संपत आले किंवा गाणं सुरू झाले यायच्या अगोदर बस स्वागताचं, जर देवाचं आम्ही स्वागत करतो त्यावेळेला उठा प्रभूचे स्वागत करण्यासाठी, बरोबर, मार्ग प्रभूचा सजवा. आमचं जीवन सजवलं नाही तर काय समजवणार ते. तर त्या टायमाला पहिलं पोचलं पाहिजे. गाणं घ्यायच्या अगोदर आपले लोक किती वाजता येतात इकडे बघा. हल्ली लोकांचा टायमिंग पण चेंज होईल. अनेक लोक लेट व्हायला. मी समजलं आता एक एक पत्ते पटवत, कारण ते नियम असतात. ते मी माझ्या इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स मी सांगतो तुम्हाला. देवाकडे क्षमा मागा, भरून काढा प्रार्थना. लेट होऊ नका. कशासाठी लेट होतं? एकदा एक प्रार्थना लेट करायला लागली तर दुसऱ्या प्रार्थना लेट. ही बघ, ही दानं तशी असतात. ही दानं तशी ठेवावी लागतात. मी रोज 1च्या नंतर झोपतो. गोष्ट एरियात गेलं तर रात्रभर झोपायचं सोडून दे. त्या एरियात मी एकटा फिरतो रात्री उठून. हा, ते झोपायची जागा नाही, ते प्रार्थना करायची जागा. स्ट्रॉंग बनायचं. सामर्थ्य कसं पाहिजे ते बघा. रात्रीची प्रार्थना प्रभू रात्र डोंगरावर जातो, एकांत शांत वातावरण, दान धर्म, गोरी गरजवंत लोकांना मदत देणं ही आपलं कर्तव्य आहे आणि हेच केलं पाहिजे. आता झोपायची वेळ आहे ते का? शेवटची झोप एकदाच येते, मग त्याला कोणी उठवायला येत नाही, मग त्याच्या जोडीला पण जाग पण नाही. ती म्हणजे मातीची शेवटचा अंत आहे. येशू मध्ये आल्यानंतर निरंतरचं कार्य सांभाळायचं. जी जबाबदारी दिलेली, कार्य दिलेलं आहे, अनुभव दिले, प्रचार करत राहा. निवड कशाला केलेली आहे? तुमची निवड कशाला केलेली आहे? बरोबर की रात्री काय झालं, प्रवचन द्यायला गेलो मी, तर मी भात बनवायला लागला ना, तर ते काय करतो, गॅस थोडासा माझ्या हिसाबाने ठेवतो. पण मी घाई झालो ना, तर माझी प्रार्थना संपली लगेच ना, आता बरं भात मांडतो ना, परत प्रवचन देतो. तर मी ते घाई केलं ना. पहिलं प्रवचन द्यायला पाहिजे होतं, भात मांडायला नव्हतं पाहिजे होतं. चूक केली मी. तर गॅस तर फासच ठेवला. प्रवचन देऊन आला तर सगळं वास सुटलाय, करपलं खाल्लं.
हालेलुया. पण माझ्या जेवासाठी ना तेवढं भात चांगलं होतं. धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. किचनमध्ये पहिल्यांदा, नाहीतर माझं भात मी प्रार्थना करू, कारण माझी चूक काय झाली, पहिलं प्रथम प्रार्थना केली तर वेदीवर चढायला पाहिजे होतं. प्रार्थना केल्यावर भात मांडतेनं निघतो, नाही ती चूक झाली. मला स्वतःला खायला लागलं, मग चालते बरं देवच, मग खाल्लं, फेकलं नाही. जेवढं जेवायचं तेवढं जेवलं. काल बनवलेलं रात्री जेवलं, दुपार जेवलं, बाकी उठलं ते खरं. ही नियम तुम्हाला पण मला पण आहे. पहिली प्रार्थना ते प्रार्थनाच, म्हणून मी तुम्हाला हे वचन का दिल्यात. मला पण फटका लागला की नाही, जेवण माझं भात खराब झालं की नाही, आग लागली असती तर. प्रत्येक टायमाला माझे रक्षक देवदूत मला बरोबर सांभाळतात. माझं भात तुम्हाला जर डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ मी देईल, मांडून जातो, मी प्रार्थना करतो, बरोबर पाणी बिनी संपून पार जसं तसं कधीच खराब नव्हतं. कधी 40 मिनिटं मी पण प्रवचन देतो. माझा देव भरपूर दयाळू आहे, पण मी चूक केली तर मला त्याचं उत्तर मिळालं. धन्यवाद परमेश्वर, कारण दुसऱ्या टायमाला सावध राहिलं पाहिजे. ती अशा गोष्टी आहेत. पण त्यानंतर मी प्रार्थना पुन्हा करत बसलो की वेळ आहे, त्याचा वापर केला. कधी कधी रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी प्रार्थना करत असतो. पूर्ण मन चिंतन करेन, वचनात राहील, देवाशी बोलायचं कसं, कारण रात्रीच्या टायमाला देवाबरोबर बोलायला बरं वाटतं. एक सामर्थ्य कसं, एक शांती कशी, एक ज्ञान कसं येतं. मेन आहे पवित्र आत्मा. आपल्याला पवित्र आत्मा सांभाळायचा आहे. एक दिवस सुद्धा आपला नाहीये. आपण फक्त वाफ आहेत का, फक्त मोहित आहेत का, पैसे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अरे सोडून दे. एक ना एक दिवस देव देईल, पण देव गेला ते परत काय येणार नाही. तो गेला तर परत येत नाही. पुढचं वचन, जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय. वचन 32, जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तो वकिलास पाठवून सलुट्याचे बोलणे सुरू करील. वचन 33, म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. सर्वस्व गोष्टीचा त्याग करा. शिष्य व्हायचं असेल ते त्याग करायला लागतं. म्हणून आम्हाला ह्या त्यागात राहावं लागतं. थंड बंड काय असेल ते खायचं, चूप राहायचं, बर्फातलं खाणं राहायचं मस्त, आहे की नाही. जे आजार येणार खाणं खावं लागते, कारण वेळ नाही. जे आल्या दुःख ती कायचे नाही, काम करा, पण कार्य मात्र थांबवायचं नाही. येशूने आपल्याला 12 टोपल्यामध्ये 1 टोपली दिली, उरलेलं खा. हा प्रश्न आपल्याला शोधायचा. वचन 34, मीठ हा चांगला पदार्थ आहे. मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्यांना रुची कशाने आणता येईल. वचन 35, ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही, ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकावेस कान आहे तो ऐकू. शेवट आपली परिस्थिती तीच आहे. मिठाला जसं चव असते भाजी खायला ना, तसा माणसाचा स्वभावामध्ये 5 वेळा हा स्वभाव तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या प्रत्येकाला तो चांगला आला पाहिजे, नाही तर ते फेकलंच आहे. योहान 15:1-10 मध्ये फेकलं जाईल. म्हणून प्रभू बाबतीत जाम सक्त राहा. जे आहे त्यात समाधान राहा. मिळते ते खात. आता माझ्याकडे पैसे नाही का आहे, पाहिजे ते मी चायनीज बिनीज फोन करून पाहिजे ते हॉटेलचं खायला मागवलं असतं, बरोबर ना. सगळी ठिकाणी हॉटेल आहेत की नाही. रोज गरम गरम जेवण आलं असतं, आहे का नाही. म्हणाला कामाला ठरलं नाही. दुःख जतपर्यंत आहे ते दुःखच घे. सुख यायचंय तेव्हा घेऊ दे. देवान 16:20 दुःख येतील तेच दुःख तुम्हाला आनंद. जेवढं देवासाठी, वचनासाठी, शिक्षणासाठी जेवढे ठाम डिसिजन घेतील तेवढा आशीर्वाद. छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर,
तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व लोक, आमदार, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी, प्रभूचे सैनिक, प्रभूचे कार्य करणारे अशा प्रत्येकाला प्रभूचा आशीर्वाद, प्रत्येक कार्य करण्यावर परमेश्वराचा आशीर्वाद प्रत्येकाला प्रभूने आशीर्वाद कर. प्रभूच्या मार्गात चालण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया.